हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. सूर्यदेव या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने आपल्याला चांगले फळ मिळते. तर मकर संक्रांतीचा हा सण आहे तो संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. तर दरवर्षी 14 जानेवारीला किंवा 15 जानेवारीलाही हा सण साजरा केला जातो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत हा कापणीचा सण म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर पंचांगानुसार यावर्षी 2025 मकर संक्रांतीचा सण कधी आहे आणि गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असेल हे आपण जाणून घेणार आहोत. तर वैदिक दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांती 2025 मध्ये मंगळवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्यदेव सकाळी 9:03 मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर ग्रीक पंचांगानुसार देखील मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 रोजी साजरा केला जाईल. तर या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 पर्यंत आहे. तर या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान करून जो दान करतो त्याला त्याचे चांगले फळ मिळते. तर 8 तास 42 मिनिटे हा पवित्र कालावधी असणार आहे. पवित्र कालावधीचा 1 तास 45 मिनिटाचा असणार आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही काळात गंगा स्नान आणि दान करणं फलदायी ठरेल. मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाने टाकून स्नान करतात. तसंच त्या पाण्यामध्ये तीळ आणि तांदूळ टाकून अंघोळ करण्याची सुद्धा सगळीकडे प्रथा आहे. अंघोळीनंतर नवीन कपडे घातले जातात. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण केलं जातं. त्यामध्ये हळदी कुंकू तांदूळ टाकायचे आहेत, एखादं फूल टाकायचं आणि तीळ टाकलं जातं. सूर्यदेवाच्या मंत्राचा जप केला जातो. लाल फुले, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, तिळाचे लाडू, गूळ इत्यादीचा नैवेद्य अर्पण केला जातो. तर मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. तर या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य आणि समृद्धी वाढते. तर सूर्यदेवाची या दिवशी पूजा केली जाते. सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिवस मोठे होऊ लागतात. हा सण नवीन पिकाच्या आगमनाचे हे प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो, म्हणजेच सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जाऊ लागतो, जे सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. या दिवशी दान आणि पूजेलाही विशेष महत्त्व आहे. तर आपल्या भारतात तसेच महाराष्ट्रभर हा सण सगळीकडे अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. तसं तर आपलं मराठी वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं, पण इंग्रजी वर्षातील पहिला सण असतो तो जानेवारीचा आणि हा सण अगदी उत्साहात सुवासिनी बायका सगळीकडे साजरा केला जातो. तर हा सण आपला 3 दिवसामध्ये चालू असतो, जसं की भोगी, नंतर मकर संक्रांत आणि नंतर किंक्रांत. तर अशा पद्धतीने असतो. आणि तसंच ज्यांना मकर संक्रांतीला संक्रांत साजरी करणं होत नाही, म्हणजे काही अडचण आली असेल, सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल, तर ज्यांची संक्रांत राहून जाते तर ते रथसप्तमीपर्यंत ही संक्रांत कधीही करू शकतात. पण आपल्याकडे संक्रांतीला अडचण आली तर मात्र रथसप्तमीला नक्की करतात. पण हा संक्रांतीचा सण कुणीही असं टाळत नाही. शक्यतो सुवासिनी बायका अगदी आवर्जून आणि आवडीने हा सण साजरा केला जातो. तसं तर बघा, संक्रांतीला आपल्याकडे नवीन साडी घेणं, बांगड्या घेणं, चुडा घालणं ह्या पद्धती आहेत. त्याचबरोबर भोगीच्या दिवशी जो काही खण असतात ते आणलं जातात आणि ते पूजलं जातात. म्हणजेच की प्रत्येक ठिकाणी आता वेगवेगळी खण आणण्याची सुद्धा पद्धत आहे, पण ते आणल्यानंतर त्याला धुवून त्याची व्यवस्थित मांडणी केली जाते. हळदी कुंकू लावलं जातं. त्यामध्ये जे काही वाण आहेत, आता जसं की त्यामध्ये ऊस असतात, बोरं असतात, शेंगा असतात, घेवड्याच्या शेंगा असतात, आपल्या हरभऱ्याचं ढाळं असतात, ते टाकलं जातं. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी वाणाचं साहित्य वेगवेगळं असतं, तर त्या पद्धतीने प्रत्येक भागानुसार ते केलं जातं. आणि त्याचबरोबर भोगीच्या दिवशी तिथं आपल्याला तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाज्यांची जी आपण भोगीची भाजी करतो तर त्याचा मान असतो. आणि त्याच दिवशी राळ्याचा भात केला जातो. तर हा मेन नैवेद्य भोगी दिवशी दाखवलाच जातो सगळीकडे. आणि सुवासिनी बायकांनी सुद्धा तेच भोजन खायचं असतं, असं म्हणजे सगळीकडे ते त्या पद्धतीने आपल्याकडे भोगी साजरी केली जाते.
तर थोड्या प्रत्येक भागानुसार यामध्ये थोडंफार बदल होतो, पण सेम अशीच पद्धत सगळीकडे असते. नंतर 14 तारखेला आहे मकर संक्रांती. तर या दिवशी आपल्याला म्हणजे सुवासिनी बायका पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि नंतर उपवास करतात. बऱ्याच सुवासिनी आहेत त्या उपाशी राहून मकर संक्रांतीचा सण साजरा करतात आणि सगळं झाल्यानंतर मग त्या जेवण करत असतात आणि त्याच दिवशी मग वाण घेणं, विडं घेणं आता ते त्या दिवशी घेतलं जातात आणि जे काही परत हळदी कुंकवाला बोलवायचं असतात त्यानंतर तुम्हाला जमल तसं तुम्ही रथसप्तमीपर्यंत बोलवू शकता. आणि ज्यांना कोणाला मकर संक्रांतीच्या वेळी अडचण आली असेल, जसं की मासिक धर्म असेल, सुतक असेल, संक्रांत करणं जमलं नाही तर ते नंतर ठरवून रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही परत ती संक्रांत साजरी करू शकता. आणि नंतर येते बुधवारी असते ती किंक्रात असते. तर अशा पद्धतीने 3 दिवसामध्ये आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो. तर बघा, प्रत्येक वेळी मकर संक्रांतीनं असा एक कोणता तरी वस्त्र परिधान केलेलं असतं, कोणत्या रंगाचं आहे त्यानुसार ते वस्त्र आपल्याला घालायचं नसतं. तर आता प्रत्येक वर्षी ही एक कोणता तर असा कलर रंग असतो की जो आपल्याला वर्ज्य करायचा असतो. तर ह्यावेळी मकर संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे. तर आपल्याला पिवळ्या वस्त्र मात्र आता घालायचं नाही. आता परत प्रश्न पडतो की मग पिवळ्या रंगाची हळद असते, दागिने असते, ते घालायचे का? तर ते तुम्ही घालू शकता. आता हळदीशिवाय तर हळदी कुंकाचा कार्यक्रम होऊ शकत नाही, पण इथं त्यांनी सांगितलेलं आहे की वस्त्र, फक्त वस्त्र आपल्याला म्हणजे जसं की जे काही तुम्ही वस्त्र घालणार आहात त्या दिवशी शक्यतो साडीच घातली जाते, तर सगळं आपल्याला पिवळ्या रंगाचं एकही वस्त्र किंवा रुमाल सुद्धा आपण पिवळ्या रंगाचा घ्यायचा नाही. एवढंच आपण पाळलं तरी पुरेसं होतं. आता हळदी कुंकू, हळदीचा तर मान अगोदर असतो, त्यामुळं हळद पिवळी आहे याचा इथं काहीही संबंध येत नाही. तुम्ही फक्त वस्त्र पिवळ्या रंगाचे आपल्याला घालायचे नाही, कारण संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे, ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे ते वस्त्र आपल्याला किंवा तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो वस्त्रामध्ये. तर बाकीच्या गोष्टी तुम्ही आता आपण दागिने जे महिला सुवासिनी बायकांचे सगळे दागिने येतात ते पिवळ्या रंगाचे येतात, म्हणजे सोन्याचे जे दागिने ते पिवळेच झाले, त्याचसोबत हळद सुद्धा पिवळी आहे. तर हे आपल्याला अजिबात वर्ज्य करायचं नाही, फक्त वस्त्र इथं पिवळ्या रंगाचं वर्ज्य करायचं आहे. तर पिवळा रंग सोडून इतर सगळे रंग तुम्ही घालू शकता. आता बघा, असं कोणत्याही सणाला काळा रंग अजिबात घातला जात नाही, कारण तो निगेटिव्हिटी म्हणून दाखवला जातो. त्यामुळे कोणत्याही धार्मिक किंवा कोणतंही देवाचं कार्य असेल तर तिथं काळा रंग वर्ज्य असतो, पण मकर संक्रांतीला मात्र हा रंग अवश्य घातला जातो. बऱ्याच ठिकाणी काळ्या रंगाचे साड्या किंवा वस्त्र परिधान केलं जातं. आता गावाकडे तेवढी पद्धत नाही, पण शहरातून म्हणजे शहरातील जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे काळ्या रंगाचंच वस्त्र घातलं जातं. तर तुम्ही फक्त या ठिकाणी तुम्हाला पिवळा वस्त्र आहे ते त्याचा त्याग करायचा आहे आणि ते वस्त्र घालायचं नाही. तर मंगळवारी संक्रांतीचा पुण्यकाल आहे तो 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून संध्याकाळी 4:54 पर्यंत आहे. म्हणजेच आपण सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत आपल्याला जे काही संक्रांतीचा सण सुवासिनी बायका साजरा करतात ते तुम्ही करू शकता. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे आणि त्याने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेले आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव आणि नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 45 आहे. तर पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतात आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होते. तर यात संक्रांतीला बघा, दान द्यायची सुद्धा एक पद्धत आहे किंवा सगळीकडे दिलं जातं, ज्याला जसं शक्य आहे ते केलं जातं. तर इथं नवीन भांडं दिलं जातं, गाईला घास देणं, अन्न देणं, तिळ भरून पात्र म्हणजे तिळ पात्र देणं, गूळ, तीळ, सोने, गाय, वस्त्र असे इत्यादी, म्हणजे ज्याला जे शक्य आहे ते तुम्ही दान दिलं जातं. आता थोडं का होईना आपल्या पद्धतीनं ते द्यावं, जास्त राहिलं पण फुल नाही फुलाची पाकळी तरी आपण द्यावी, कारण या दिवशी दानाला खूप महत्त्व असतं. तर आपल्याकडे बघा हळदी वाणाच्या निमित्तानं हे दान केलं जातं. तर किंक्रात ही किरदिनी बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 आहे.
तर संक्रांती मध्ये आपल्याला कोणती कामं वर्ज्य करायची आहेत. तर आता कोणाला कठोर बोलणं, वाईट बोलणं हे टाळायचं आहे. तसंच वृक्षतोड, तसेच गवत तोड करणे किंवा गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे या दिवसात करू नये. दात घासणे सुद्धा टाळलं जातं, पण आता दात घासणं टाळणं हे सगळ्याला म्हणजे पाळणं होत नाही. तर बाकीचं जरी तुम्हाला जेवढं शक्य आहे ते तुम्ही पाळलं तरी चालतं. तर अशा पद्धतीने आपल्याकडे मकर संक्रांत आहे ती साजरी केली जाते. तर ह्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.